आहेत का करवंद? करवंद टुंग 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 बाजे. हा इथंच आहे. तर नमस्कार मित्रांनो, परत आलोय तुमच्या भेटीला. तर आज आपण आलोय इथं तुंग फोर्ट पाशी. आज आपण तुंग फोर्ट करतोय. पावसाची जस्ट सुरुवात झालेली आहे, सो म्हटलं चला सुरू करूया. कारण यावर्षी आपला कुठला बाईक राईडचा प्लॅन नाही आहे मोठा, सो यावर्षी आपले ट्रेक्स होणार आहेत. आणि हा पहिला ट्रेक आहे मॉन्सूनचा. थोडं थोडं पाऊस पडायला सुरुवात झाली आता. इथे मागे पार्किंगची सोय आहे. 4 व्हीलरचे 50 रुपये घेतात, बाईकचे माहीत नाही किती आहेत, पण इथे पार्किंग वगैरे प्रशस्त आहे. आणि पुढे चालत आलो की आपल्याला इथे काही विरगळी दिसतात. तर इथे त्यांची माहिती वगैरे सगळं दिलेलं आहे. तर चला सुरू करूया आपल्या आजच्या ट्रेकला, तुंग ट्रेकला. तर इथे आपल्याला माहिती दिलेली आहे विरगळीची. ही विरगळ 4 पार्टमध्ये आहे. त्याचं त्यांनी विश्लेषण केलं आहे. खालून सुरुवात होते का वरून सुरुवात होते माहीत नाही मला वाटतं वरूनच होत असेल. सो ते युद्ध दाखवलं आहे इथं. हा वीर मरण पावलाय इथे, म्हणजे ह्याला वीर मरण आलं याचा अर्थ. तर असं काहीच आहे. याच्यावर पण बघू शकतो काही युद्धाची चित्र दिसत आहेत. वरती सूर्यचंद्र आहे. तर विरगळ वाचन ज्यांना येतं ते करतात. आपल्याला काही एवढं कळत नाही, त्यामुळे आपण फक्त दाखवू शकतो तुम्हाला. आज आपल्याबरोबर आहे प्रदीप जगताप आणि शुभम कुष्टे आणि मी तुमचं साहिल ट्रॅव्हलॉजीमध्ये स्वागत करतो. तर चला सुरू करूया. चला या बघू शकता अशा पायऱ्या आहे. थोडं काम सुरू आहे अजून पायऱ्यांचं, कन्स्ट्रक्शनचं. आणि आता ह्या पायऱ्या वरती किती आहेत अजून माहीत नाही, पण मला वरपर्यंत दिसतात. तिथे छोटा गड आहे. आपल्याला तटबंदी जवळजवळ इथून दिसू लागले. तर चला जाऊया वरती आणि बघूया काय काय आहे गडावर बघण्यासारखं. अवशेष, दरवाजा वगैरे, टाकं वगैरे आहेत पाण्याच्या. आणि पहिलाच ट्रेक आहे आणि थोड्याशा पायऱ्या चढलोय फक्त. 5 मिनिटं पण झाली नाहीत आणि दम लागलाय. लय बेकार पाणी पुसा आधी. पावसाचे दिवस आहेत, कॅमेरावर अशा शिंतोडे उडत राहतील पाण्याचे. तर आता आपण इथं काहीसं येऊन पोचलो आहेत. पाठीमागे अशी आपल्याला पर्वतरांग दिसते. आणि इथं मी कॅमेरा ऑन केला कारण इथं वरती मारुतीरायांची मूर्ती आहे पाषाणातली. तर अशी मूर्ती आहे मारुतीरायांची इथं. जाते का? हो, मी तुमचा व्हिडिओ काढेन. माझा उभा व्हिडिओ काढ फक्त. माझ्या मोबाईलमध्ये काढून काढ. कुठून काढू? इथूनच काढ. हां काढू आता. काढ. झालं की व्हिडिओ. नॉर्मल उभा व्हिडिओ. सिनेमॅटिक काय असतं तुझं दाखव मला. हा आता आपण पॅच चढलो तो ठीक आहे, म्हणजे इथं रोप वगैरे बांधले, पण ओके आहे. उतरताना थोडासा त्रास होऊ शकतो, पण चढताना ठीक आहे, चढू शकतो, म्हणजे सोपं आहे. आता आम्ही ऑलमोस्ट दरवाजापाशी पोचलोय आणि आता खूप भूक लागले, तहान पण लागली होती. आणि इथं बघताय आपल्याला इकडे भरपूर केळीची झाडं दिसत आहेत आपल्याला गडावर लावलेली आहे. तर ही पूर्ण केळीची झाडं आहेत. आणि तुम्हाला लकीली एका केळीच्या झाडावर केळी मिळालेली आहेत. तर शुभम डू द ऑनर्स. तर शुभम केळी काढतोय. ओढून एक काढ. एक केळा गेलेला आहे, एक केळा मला मिळालेला आहे.
एक केळ्या आता सगळी केळी केळायला मिळालेली. तर मित्रांनो, ही केळी आम्ही खालीन घेऊन आलोय आणि ही केळीची झाडं नाही, केळी सारखीच दिसतात पण ही रानटी केळी म्हणता येईल. अशी झाडं खूप आहेत गडावर पण त्याच्यावर केळी नाही आहेत. पण आम्ही केळी घेऊन आलोत तर आम्ही त्यांना काय देतो रे, आई केळी असतात ही उगवा. रोपवेवरती जे काम सुरू आहे बांधणीचं, त्यासाठी मटेरियल वर नेताना दिसला आम्हाला लगेच. सो म्हटलं त्याला पटकन व्हिडिओ काढूया. ओ नाईस. इथं लोक थांबलेत. मे बी जे रॉ स्टफ आहे तो वरती पाठवत आहेत. ते काय घेतलं रे, काय काढतात ते? माल आ गया है. तेजा माल आ गया है. उठा लो. तर मित्रांनो, बघू शकत असाल आपण आता पोचलोय पहिल्या दरवाजापाशी. असा काहीसा ट्रेल आहे आणि इथून खूप सुंदर मागे पवना लेकचं बॅक वॉटर्स दिसते आपल्याला. आणि वातावरण पण छान झालं. असं थोडी पावसाची थेंब पडत आहेत. म्हणजे असं मोठा पाऊस नाही आहे, छोटा. आणि आपण पोचलोय पहिल्या दरवाजापाशी. गडाचं नाव वगैरे दिसत नाही आपल्याला, काही फलक वगैरे लावलेला नाही आहे. अशीच ही वाट वरती आपल्या बालेकिल्ल्याला जायला असणार आहे. आणि इथेच अजून एक वाट दिसते, तर समोर एक बुरुज आहे, त्याला जायला आहे. तर मित्रांनो, आपण येऊन पोचलोय गडाच्या दुसऱ्या दरवाजापाशी. तर या दरवाजाचे नाव आहे हनुमान द्वार. जीभी रचनेचं हे द्वार आहे. आणि खालचा पहिला दरवाजा होता, त्याचं नाव काही मिळालं नाही, पण त्याचं नाव बेसिकली प्रत्येक गडाचं पहिल्या दरवाजाचे नाव हे गणेश दरवाजाच असतं. मे बी त्याचं पण, कारण मला गणपतीचं वरती कुठे फोटो वगैरे दिसलं नाही. जसं आपण इथे बघतोय हनुमानाची इथे मूर्ती आहे, म्हणून याला हनुमान दरवाजा असं नाव आहे. बेसिकली असं प्रत्येक गडावर ज्याची मूर्ती असते त्या दरवाजाचं नाव त्याच्या नावाने असतं. सो आलो आहे आपण दुसऱ्या दरवाजापाशी आणि दुसऱ्या दरवाजातून आतमध्ये हा प्रवेश केलेला आहे. इथे बघू शकत असं जेवढ्या आहेत तिथे बांधलेल्या दुसऱ्या दरवाजाला. पहिल्या दरवाजापाशी असलं काही दिसलं नाही आपल्याला असं. आणि वरती गड. तर चला गड एक्सप्लोर करूया. बेकार तर गडावर पोचलोय आपण. वरती तो आहे गडाचा बालेकिल्ला आणि सुंदर वातावरण झालंय. मागे बघू शकता पावसाचं. आणि मागे आपण बघतोय हे जे पवना लेकचं विहंगम दृश्य आपल्याला दिसतंय मागे. एक नंबर पूर्ण हा पवना लेकचा बॅकवॉटर्स. मस्त थोडा पाऊस पडतोय. जसं आपण बालेकिल्ला चढत पुढे आलं की आपल्याला इथे एक गणेश मंदिर लागतं. आणि इथं बघू शकता एक सुंदर पाण्याचं टाका आहे. आपल्याला तिथे जायचं आहे, शेवटचा स्टॉप असेल आपला तो. आणि हे पाण्याचं टाका सुंदर. आणि हे इथलं मंदिर. तर ही अशी सुंदर मूर्ती आहे. डोळे पण लावलेत मूर्तीला असे. ते पण मंदिराच्या बरोबर समोर एक इमारत दिसते की जी कचेरी आहे. कचेरी म्हणजे लोक तुम्हाला माहीत असेल, कचेरी जिथं मे बी न्याय पुरावा होत असेल. आणि त्याचं हे जोतं आहे.
बालेकिल्ला चढतोय आणि असा काहीसा वरून व्ह्यू आहे. सुंदर, खूप सुंदर. गडमाथ्यावर येऊन पोहोचलोय आपण. वरती तुंगी देवीचं मंदिर आहे. असं रचलेलंच आहे. आतमध्ये बघू शकता देवीची मूर्ती आहे. छान सुंदर. वातावरण पण छान आहे आजचं. लय बेकार. तेव्हा मोठा डोंगर चाललो. एकदम गोलीगत आलोय आम्ही. गोलीगत. इथं आहे पोळी. पोळी म्हणजे पाण्याचं टाकं, जे की आपण इथं पाहू शकतो गड माथ्यावर आहे. याला होल पडलेला आहे, त्यामुळे इथं लिकेज आहे टाकं. त्यामुळे इथं पाणी नाही याच्यामध्ये बघू शकता. आणि तिथे ते मंदिर आहे तुंगी देवीचं. आणि इथं हा ध्वजस्तंभ. आपला गड झालेला आहे बघून. अजून नाही झालाय म्हणजे वरती जो गड माथा होता, उंच भाग सगळ्यात गडावरचा, वरती मंदिर आहे तुंगी देवीचं, ते बघून झालं. आता आम्ही खाली उतरतो. इथे एक पाण्याचं टाका आहे. पटकन त्याचं शूट घेऊ आणि मग पूर्ण पटकन एक 15-20 मिनिटात गड उतरू. तर काय थांबलं असे का तुम्ही थांबले? तर हे आहे इथं पाण्याचं टाक. बघू शकत असाल तो. आपण जेव्हा सरस गडावर जातो, सरस गडावर पण अशीच टाकी आहेत, पण खूप ती मोठी आहे त्याच्यापेक्षा. तर हे खूप अडगळीच्या ह्याच्यात आहे. इथे दगडी वगैरे ते पडलंय, घोरलं गेलंय. आतमध्ये काही दिसत नाहीये, पण हे आतमध्ये बघू शकता. एक खांब पण आहे मध्ये या टाक्याला. तर आता आपण चाललोय शेवटचं पाटकडे. तर त्या बुरुजाकडे आपण आता जातोय. अशी काहीशी ही जी वाट आहे, अशी कडेने इकडे वाट आहे. हा ट्रॅव्हर्स आहे इथून, आणि ह्या समोर तो बुरुज. तर फायनली आपण पोहोचलोय या शेवटच्या गडाच्या पाटकडे. तर हा बुरुज आहे. बुरुजाचं नाव बघेल इथे लिहिलंय का, नाहीतर मी टाकेन तिथे कॅप्शनमध्ये. तर वरती जाताना आपण हा पार्ट सोडला होता मगाशी. एक छोटीशी गुहा म्हणता येईल इकडे. इथे मगाशी माणसं बसली होती, सो आम्ही काही शूट नाही केलं. तर काय आहे हे आहे मेटे व टाके, एक प्राचीन पोळी. पोळी म्हणजे टाके. हा वरती इथं दिसतंय आपल्याला. इथून असं साईडने वर गेलं की वर आता चढत नाही मी, पण इथून आहेत या पायऱ्या थोड्या चढायला. इथं हे वर हे पाण्याचं एक टाका आहे. ओके, तर हा होता आजचा या गडाचा शेवटचा पार्ट. आणि आता आपला ऑफिशियली गड बघून झालेला आहे. तर निघायचं का? चला आता खाली जाऊन जरा चहा वगैरे, मॅगी वगैरे बनवण्याचा आमचा प्लॅन आहे. आपण पोहोचलोय पार्किंगमध्ये. तर ही पार्किंग आहे इथली, आणि गाडी घेऊन आलोय आपण आज. आता निघू वाटेत कुठेतरी, शोधू जागा आपल्याला चहा बनवायला. असंच इथे गाडी लावलेली आहे. आता निघालोय घरच्या दिशेने, आणि इथे मध्ये थांबलोय आम्ही. आम्हाला भूक लागले, सो आमच्याकडे सगळं मटेरियल आहे मॅगीचं आणि चहाचं. तर आता आम्ही मॅगी आणि चहाचा बेत सुरू आहे आमचा, कारण जेवण नाही झालं आहे आमचं. तर म्हटलं चला आज काहीतरी आपलं बनवूया बाहेरच आणि खाऊया. मॅगी शिजते आणि चहाचं पण सामान आहे. इकडे आम्ही कचऱ्याचं वेगळं करून ठेवलं आहे, काही कचरा करणार नाही आहोत. तर असं काहीसं आमचा सेटअप आहे. इथे बसलो आहे आम्ही. असं मागे सुंदर व्ह्यू आहे हा.
घेऊन नंतर आईच्या गाळ वाढपी बरोबर नाही राव हे नकली माणूस आहे नकली. मॅगी खाऊन झालेली आहे आणि आता चहाची तयारी. साखर चहा रेडी आहे. कसा झालाय चहा? कसा झालाय? कुठला क्लास? एक नंबर. एक नंबर. तर अशा प्रकारे मित्रो आजचा दिवस संपवतो इथेच. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आजचा तुंगगडाचा. आवडल्यास चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत. टिल देन कीप ट्रॅव्हलिंग अँड एक्सप्लोरिंग गाईज. चीयर्स.